मैत्रिणींनो, तर मी पूनम, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर आज आम्ही निघालो आहे टँकला पोहण्यासाठी. तर मुलांचा खूप हट्ट चालला होता की पोहायला जायचं आणि पूर्ण सुट्टी कुठे गेलो नाहीये. तर आम्ही चला आता निघालो आहे पोहायला. तर कृष्णाई टँकला आम्ही चाललो आहे. कुठं? सिंहगड मध्ये निघालो आहोत आम्ही कृष्णाई टँक मध्ये. तर आता थोड्याच वेळात आम्ही तिथे पोहोचू. तर जातानाच थोडा आम्हाला उशीर झाला आहे, तरी पण लवकर जाण्याचा प्रयत्न चालला आहे. बघूया आता किती वाजता पोहोचतोय, मग आत गेल्यावर तुम्हाला मी दाखवते. तर चला. तर आता आम्ही निघालोय आणि आमच्या 3 गाड्या आहेत. तर एक माझ्या भावाची आणि एक माझ्या बहिणीची आणि एक आमची, असे सेपरेट 3 गाड्या घेतल्या होत्या. कारण फॅमिली एवढी मोठी आहे की एका गाडीमध्ये कोण बसत नाहीये. तर मग मस्तपैकी 3 गाड्या घेतल्या आणि आता प्रवासाला सुरुवात झाली आहे. तर मस्त गप्पा मारत मारत आमचा प्रवास चालू झाला. पण एन्जॉय करते, तसं काही नाही. तू काठी करते का एन्जॉय? ती पण काय करते होय? त्यांना गपचूप द्यायचे टाकून पुढे तसंच केलं जगू मामाने आणि तुम्ही नाही का? आता आहे किंवा आजी घ्यायला दर्शन पण आहे उड्या. आता काय तर नाही, पण मजा येईन आता. या बाजू मोठे पोर आहेत सगळे, त्यामुळे काही नाही वाटत. फक्त आजीने लक्ष ठेवायचं. नाश्ता बिष्टा काय नाही, सगळं पोहून बिवून झालं ना मगच तुम्हाला जेवाय. तोपर्यंत काही नाही. येताना येऊ ना मग करू नाश्ता पण करू. आता पोहायचं म्हटलं भूक नसेल लागली की तुम्हाला? तिकीट काढले ते आता तिकडली तिकीट इकडे नाही. आता 600 रुपये तिकीट, 700-800 रुपये तिकीट. पोरी ना म्हटलं भूक नसेल लागली पोहाय जायचंय म्हटल्यावर. नाही लागली आज भूकच नाही लागणार कोणाला. बिर्याणीची भूक लागते. तुला तर दररोज बिर्याणी. त्याला हॉटेलमध्ये सोडून येऊ आपण बिर्याणी वाल्याच्या. होय आर्यन, ताईला मी तिथं भांडी घासायला. कशाला? तू घास की. तू जाणार ना मग खायला, म्हटलं तूच भांडी पण घास. भांडी नाही घासता आली तर बेटर समीक्षा तूच राह. समीक्षा तुला सांभाळून आणन घरी येताना. होय समीक्षा? नाही, मोठी पोरं असते एन्जॉय होतो चांगला. तर इथे सर्वजण CNG भरण्यासाठी थांबले होते. मग थोड्या वेळ आम्ही खाली उतरलो आणि मस्त गप्पा मारत बसलो. आम्ही सगळेजण निघालोय पोहायला, त्यामुळे 2 गाड्या घेतल्यात आणि आता मस्त फुल तयारीमध्ये तर निघालो आहे. आंघोळ केली का नाही? आमचं टकलू बघा इथं. दर्शन वॉटर पार्कला चाललंय. खाली उतरले परत तेव्हा घेऊ. पोच दे छान. कुठं निघालाय सगळेजण? वॉटर पार्कला. कशाला? पोहायला. येतं का पोहायला? पोहायला येतं का? 2 टकलू येत. केस पाणी तर काही राहणार नाही, त्यामुळे केस पुसायचा प्रश्नच येणार नाही दोघांना. किती केस आले तेल लावते. आमचे 2 टकलू आहेत, त्यांना काय आम्ही टॉवेल वगैरे काहीच घेतलं नाही केस पुसायला, कारण केसच नाहीयेत. आहे ना दर्शन? लाजतो काय? हा, स्वराला तर पाहिलंच नाही भाई. स्वरा हा केस माझी केस गुतली की. तर पुण्याकडे जायचे म्हटले ना तर भरपूर सारं ट्रॅफिक लागतं आणि गाड्यांची गर्दीही भरपूर असते. तर आम्हाला जाताना भरपूर सारं ट्रॅफिक लागलं आणि तरी त्यामुळेच मग आम्हाला जायला जरा उशीर झाला. तर जाताना मी छान असं गुलाबजाम घेतले होते, ते सर्वांना गाडीमध्ये खायला दिले. मस्त गुलाबजाम खाण्याचा बेत चालला आहे. येताना गुलाबजाम आणले होते, तर म्हटलं चला गाडीत टाइमपास म्हणून गुलाबजाम आता खायचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे.
सगळ्यांनी घ्या. काय अरे आता मला 15-20 मिनिटात जाऊ आपण. 15-20 मिनिटं आणि जवळच आहे आता, जवळच आहे. आता स्वारगेट बाळा आता इथून 20 किलोमीटर आहे, अजून 20-25 किलोमीटर असेल. तरी पण ना 11 वाजणारच. तरी किती लवकर निघलोय तरी उशीर झाला. मग पाठ ट्रॅफिक पण ते काय इकडे पुढे ते बंद केलं असेल बाबा, बंद केलं असेल ते. हे काय इथं हे पुढे आहे ते. आहे ना पुढे ते. मला आठवलं आलं तिकडून पुढेच त्या ओमबाईने फोटो काढले होते इथे बघ. हा हा आपण म्हणलं कुस्त्या बरोबर फोटो काढले थांबलो होतो आपण ना. हा बघ इथं कणीस वगैरे सगळं भेटतं. तर आपल्याला हे पाणी येतं कॅनेलचं. इथून मामा वर जातो. इथून वर कामाला आहे. तर या एरियामध्ये यांचे मामा कामाला होते, तर ते त्याबद्दल थोडी माहिती मुलांना देत होते. तर हे खडकवासला धरणाचा एरिया आहे. तर सर्वांना आता भूक लागली होती, मग मस्त असं या हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी सर्वजण उतरले आणि मस्त असं गरम गरम वडापावची ऑर्डर दिली. तर वडापावची पार्टी चालली आता. नाश्त्याला थांबलेत सगळेजण. गरम वडापाव घेतलाय आणि आता मस्त वडापाववर ताव मारलाय. तर हे आहे सिंहगडमधील कृष्णाई वॉटर टँक. तर या वॉटर टँकला जवळजवळ आम्ही गेली 8 वर्ष झालं सारखं येत असतो दर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना घेऊन पोहण्यासाठी. कारण येथे बाकीच्या वॉटर टँकपेक्षा छान स्लाईड्स आहेत आणि एकदम म्हणजे भीती वगैरे पण जास्त वाटत नाही. आणि मुलांनाही येथे खूप सारे खेळायला गेम आहेत. तर मस्त वाटतं येथे आणि येथील एरिया पण खूप सुंदर आहे. तर नेहमी आम्ही या वॉटर टँकला येतो. तर फायनली आता आम्ही इथे पोचलो आहोत आणि आता मस्त पोहायला जाणार आहे आतमध्ये. तर बघूया आता काय होते आत गेल्यावर. आणि इथे बघा आमच्या बॅगा. तर या टँकला केव्हाही आलं ना तर बरीच गर्दी असते. कारण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बरीच जण या टँकला पोहण्यासाठी येतात आणि येथे तिकिटासाठी गर्दी झाली होती. आणि माझे भाऊन ती जरा लवकर पोचले होते, तर ती आमची वाट पाहते ते थांबली होती. मग सर्वांनी छानपैकी तिकीट काढले आणि आतमध्ये एंट्री केली. आर्यनचं तर आत गेल्यावर पटकन कपडे चेंज केले व पोहण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो. आणि खूप सारी गर्दी होती. ऊनच आता ऊनच आहे की म्हणून काही नाही. मग सकाळी बघितलं ना म्हटलं आता काय आई तिकडे लय मोठे हे बारके मुलांचे.
हा जाते. गर्दी बघ केवढी. गर्दी दाखवते ना. तुम्ही वजन नाही काय तर आता हळू जा. चला मी पण येते. चला पटकीनी चला. बिट्टू ए बिट्टू काय होतंय. थंडी वाजली ना. आताच पोहायचं झालं आहे आणि आता छान असं कपडे चेंज वगैरे केले आहे. फायनली आता सर्वजण आम्ही पोहलो आहोत आणि घरी निघालो आहोत. तर चला अजून जेवण वगैरे करायचं आहे. तर आता जेवण करायला जाणार आहे सर्वजण. आली आम्ही तर काय करायचो. ते निळीवाले आहे का घसरतच नव्हते. पोरांना बारके होते ते बरं होतं पलीकडे त्यांचं त्यांनी खेळले. पप्पा हो का आहे ना. नाही ते तर लय डेंजर होतं. मग मी तेवढी एकच खेळले पण लय डेंजर होतं. पण मी तर म्हणजे मला माहितीच नव्हतं खाली एवढं. नाही आज पण आम्ही गेलतो ना इतकं. किती वेळा इकडे आलोय. कधी खेळलोय आपण तेव्हा ते पहिल्यांदाच खेळलो. चार म्हणजे 4-5 नाही मी 7-8 वेळा आलो असो कृष्णाला पण ते कधीच खेळलो नाही ती. ठीक आहे. ते आता 4 बसलो आम्ही 4. लय डेंजर होता आर्यन ते. म्हणजे ते दोघं आपण बसतो ना त्या ह्याच्यात काय म्हणतात त्याला ट्यूब मध्ये. तसं 4 चौघांनी ना एकाच ट्यूब मध्ये म्हणजे 4 अशा चिकटवलेल्या ट्यूब होते. त्याच्यात बसायचं आणि मग वरून घसरत
आणि डायरेक्ट खाली सपनात असं म्हणले गोल होतं सपनात आणि किती भारी म्हणले रे ती पडतं ते म्हणजे काहीच होत नाही लयच भारी चाललंय जुगू जुगू म्हणले लय सोपं आहे उलटा तेव्हा ते खाली आलं का ती धपक्यातच पडलं खाली बाबा ते मी तर वरून. पहिल्यांदा म्हणलं मी येऊन म्हणलं स्वामी समर्थ म्हणलं आता काही मी तर करू बाहेर- मुलाचं लग्न आहे का अजून? आपल्याला मुली बघायला होत्या, आता मुली त्यानंतर येथे मग आम्हाला हे मामा भेटले, कारण ते येथे सिंहगडमध्येच राहतात आणि ते घरी चहा घ्यायला चला म्हणत होते, परंतु आम्हाला उशीर झाल्यामुळे आम्ही काही थांबलो नाही. आणि मग त्यांनी तरीसुद्धा आमचं न ऐकता आम्हाला आईस्क्रीम खाण्यासाठी नेले व तेथे मस्त सर्वांना आईस्क्रीम घेऊन दिली. तर छानपैकी मग येताना चहाचा टायमिंग झाला होता, चहाच प्यायचा होता, परंतु आईस्क्रीम दिल्यामुळे आम्ही सर्वांनी ही आईस्क्रीमच खाल्ली आणि डायरेक्ट जेवणासाठी मग गेलो. तर आता आम्ही पोचलो आहे गारवा हॉटेलला, कारण आता सर्वांनाच खूप भूक लागली आहे आणि पोहून पोहून तर इतके दमले आहेत. मग अशी छान आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि सगळी झोपली होती आणि आता सर्व उठलेत. तर आता बुकीचा टायमिंग झाला आहे, तर मस्तपैकी आता जेवणासाठी मस्तपैकी मालवण चिकन हंडी घेतली होती आणि जे व्हेज होते त्यांनी व्हेज भाज्या आणि रोटी घेतली होती. तर त्यानंतर आम्ही छान अशी चिकन बिर्याणी व ही मालवणची चिकन हंडी घेतली, मस्तपैकी जेवण वगैरे केले आणि त्यानंतर मग घरी आलो. तर असा होता मैत्रिणींनो आमचा आजचा छान दिवस आणि एकदम खास दिवस, आठवणीत राहील असा. तर दर सुट्टीत हा दिवस आमच्या नेहमी आठवणीतच राहतो. तर कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.